नमस्कार. प्रथम सर्व महापुरुषांना माझी वंदना. आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की ते जो पुढं बघताय तुम्ही हायवे आपला विजापूर गुहागर हायवे येतो, त्या हायवेवरती अशी कंडिशन आहे की एक मृत्यूचा सापळा जरी म्हटलं तरी 100% चालेल. रात्र असू दे दिवस असू दे 24 आवर्स तिथं एवढ्या भयंकर गाड्या चालवतात लोक. कंटेनर असतील, त्याच्यानंतर मोठमोठ्या ट्रका असतील, एस टी असतील, प्रायव्हेट गाड्या असलेल्या. मला तुम्ही सांगा, एक तर ह्यो सिमेंटाचा रस्ता आहे, ह्याच्यावरती गाडी ब्रेक मारल्यावर उभारत नाही, एवढ्या वेगात गाड्या असतात त्या. आणि मेन शहराच्या मधोमध आहे तो रस्ता. काय एवढ्या बेकार गाड्या असतात की एखादं जर चुकून गाडीच्या आडवं कुणी आला तर ती गाडीच्या टायरीखाली आल्याशिवाय राहणारच नाही आहे. मला व्हिडिओ तिथं सुद्धा बनवता येत होता, पण अक्षरशः परिस्थिती अशी आहे की मला तिथं न व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण हे आहे की माझ्या अंगावरती काटे यायला लागले. तर रात्रीच मी आणि आमचे मित्र सुभाष पाटील, बालाजी ज्वेलर्स यांनी फेरफटका मारायचं म्हणून त्या रस्त्याला गेलो, तर 100% त्यांच्या अंगावरती महामंडळाची एस टी गेली असती अशी कंडिशन होती. तर ह्या मृत्यूच्या सापळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी परशुराम मोरे असतील, त्यांचं जागर फाउंडेशन असेल, त्यांनी 100% प्रयत्न केला होता आणि केलायचं. पण ह्याच्यामध्ये आमदार साहेबांनी लक्ष घालावं. मला माहीत आहे आमदार साहेब ह्या गोष्टीला डावलणार नाहीत, अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे. आमदार साहेबांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून एक तरी ह्या हायवेचं रुंदीकरण करावं. नसेल तर एक तर आपल्याला ह्यो हायवे सोडून बायपास मार्ग शहराच्या बाहेरनं कुठनं तरी मोठ्या गाड्यांसाठी द्यावा. नसेल तर ह्याच्या अगोदर भरपूर ॲक्सिडेंट झाल्यात, भरपूर लोक मेल्यात. तिथून पुढंही तसं होईल, असं होऊ नये. प्रत्येकाने सुरक्षित राहावं आणि व्यवस्थित राहावं असं मी अपेक्षा ठेवतो आहे. आणि आमदार साहेबांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आमदार साहेब ह्याच्यावरती काहीतरी तुम्ही निर्णय घ्या. ह्यो रस्ता 100% मृत्यूचा सापळा आहे आणि काहीतरी ह्याचं निवारण करा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.